शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जटवाडा गावामध्ये आजही कलगीतुराच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकोपा जपण्याचं काम सध्याही सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या 10 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या जटवाडा गावामध्ये शेकडो वर्षांपासून कलगीतुरा हा होळी धुळवडच्या दिवशी घेतलेला कार्यक्रम। यातून गावामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अशा सर्व धर्माची लोक या कार्यक्रमात सहभागी होतात। कलगीतुरा हा कार्यक्रम प्रश्नांची उत्तरे देणं गाण्याच्या माध्यमातून सुरू होतो। रामायण असो, महाभारत असो किंवा मोहम्मद पैगंबर असो, यांच्यावर प्रश्न विचारून दुसऱ्या तुकडीनं त्यांचं उत्तर गीत गाऊन देणं, यातून एकोपा जपण्याचं काम या गावामध्ये शेकडो वर्षांपासून होत असल्याच्या प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिल्या आहेत। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर। कंस तज है प्राण, कृष्ण ने नहीं रखा। होली मची है, कंस तज है प्राण, कृष्ण ने नहीं रखा। आपस में मेल मिलाओगी, एकादश बनके सेवादास बनकर गोपीनाथ का बनकर सेवादास, गोपिका बनकर सेवादास। दर्शन लग जानी जान में या आनंद बिहारी करते वक्त सिंह होली में मगन जन जाए, अलग नाम गुन गावे, सिंह होली में मगन हो जाए, हो जाए। गुन होली कलो हमारा हो जावे, पारंपरिक होळी होळी निमित्त आपण आता जो कार्यक्रम घेतात, काय नेमकं प्रथा कशी किंवा काय? हा जो आहे हा कलगीतुरा आहे आणि हा खूप प्राचीन काळापासून चालत आलेला आहे। याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई असं कुठलाही भेद लावला नाही। हिंदू मुस्लिम एक प्रतीक आहे आणि आमचे वाडवडी सुमारे 5 पिढ्याचा इतिहास आहे। तसं हा दुरड्याला हा कार्यक्रम होतो। हा कार्यक्रम जो कचरो असतात आणि परम असतात, बरोबर जाऊन त्यांचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळे ऐकायला पाहिजे। या कार्यक्रमात काय असतं? याच्यामध्ये श्रीकृष्णांनी काय लीला केली होळीची, अजून पांडवांनी काय केलं, रामायणात काय घडलं, असं एक काव्यरूपी रचना करून सादर करतात। सहसा याचा उद्देश काय नेमका? उद्देश हेच आपलं जे मागून चालत आले नवीन पिढीला कळावं, छंदबाजी काय, कलगीतुरा काय, यात एक वारसा चालत राहावा याच्या त्याच्या मागे हा हेतू आहे। नेमकं कलगी काय आणि तुरा काय?
कलगी नारी म्हणजे लेडीज आणि तुरा जेंट्स म्हणजे एक कलगी तुऱ्याचे पुरुष आणि स्त्रीचे एक भांडण आहे अनादी काळापासून चालू आहे. याच्यामध्ये कसं चालतं? याच्यामध्ये म्हणजे सवाल आणि प्रश्न करतील कलिवाल्याने उत्तर द्यायचे. बोला प्रश्न उत्तर यांनी रामायण गायलं त्यांनी रामायण म्हणायचं. यांनी विचारलं सीताची वय किती होती यांनी सीताची वय सांगायची. रामाने काय केलं हे कलिवाल्याने सांगायचे. एकमेकांच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं. काय तो किती वर्षाची परंपरा आहे? ही सुमारे 350 वर्षापासून चालू आहे. अनादी काळ झाला तो. हे काय आजकालचं नाही. पूर्वी हे पंजाब राजस्थान तिकडेही होतं पण आता तिकडचं डुबलं. तिकडं महाराष्ट्राचं जशी लावणी आहे त्याच्यातला हा एक प्रकार आहे. बरं, यातून काय संदेश द्यायचा? यातून एक हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देऊ इच्छितो. याच्यामध्ये कुठलाही जातीभेद नसतो. काही नाही काही नाही. काय नाव? माझं नाव हरिभाऊ खंडागळे. यहाँ पे जो प्रोग्राम शुरू है इसके बारे में हमारा बड़े बुजुर्ग से होते आ रहा ये छनबाजी बोलते इसको और कलगी तुरा ये सवाल जवाब होता है वो सवाल करता है इसको जवाब देना पड़ता है ऐसा ये पूर्वी से चालू है और सब हिंदू मुस्लिम सब हम एक है. कार्यक्रमाचं म्हणजे कशी परंपरा आहे आणि कसं करता आपण? आम्ही यायला आता हे 5 वर्ष गात्यात 5 वाजल्यानंतर हे फेटे बांधतात हार गळ्यात टाकतात सगळं स्वागत करतात त्याचे सगळं हातात हात मिळून गळे मिळतात तोडून टाकतात. किती वर्षाची परंपरा आहे? कसं बघता याकडे? बाबा आता त्याचे वर्ष तर आमच्या ध्यानात बी नाही आमच्या वडिलापासून त्याच्या आजी आपापासून चालू होईल.